नमस्कार. भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे झणझणीत कोळंबी मसाला. कोळंबी मसाला तयार करण्यासाठी इथे मी अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे. कोळंबी पाण्याने स्वच्छ साफ केलेली आहे. आता आपल्याला वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी कढईमध्ये अर्धा चम्मच तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर कांदे घालायचे आहेत. तर इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे, अर्धा इंच अद्रकचा तुकडा, अर्धी गड्डी लसूण आणि अर्धा चम्मच जिरे घातलेले आहेत. सर्व जिन्नस तेलामध्ये व्यवस्थित परतायचे आहेत आणि कांद्याचा गुलाबी रंग येईपर्यंत तेलामध्ये शिजवायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे. सर्व जिन्नस पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता आपल्याला भाजी तयार करण्यासाठी कढईमध्ये तेल घालायचं आहे आणि याच तेलामध्ये कोळंबी फ्राय करून घ्यायची आहे. कोळंबी दोन्ही बाजूंनी छान फ्राय करायची आहे. कोळंबी काही सेकंदामध्येच ते फ्राय होते. कोळंबी फ्राय झालेली आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याच पद्धतीने सर्व कोळंबी ते फ्राय करून घ्यायची आहे. दोन्ही बाजूंनी छान फ्राय करायची आहे. तर इथे कोळंबी फ्राय झालेली आहे. प्लेटमध्ये काढून घेत आहे. सर्व कोळंबी फ्राय करून झालेली आहे. आता आपण उरलेल्या तेलामध्येच भाजीची तयारी करूयात. तर एक तेजपान घातलेला आहे. 4 ते 5 मिरी घातलेली आहेत आणि एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे. त्याचबरोबर तयार केलेलं वाटण घालायचं आहे आणि छान मध्ये शिजवायचं आहे. मसाला छान तेल सुटेपर्यंत शिजवायचा आहे. मसाला छान शिजलेला आहे. आता आपण काही पावडर मसाले घालणार आहोत. अर्धा चम्मच चिकन मसाला घातलेला आहे. अर्धा चम्मच गरम मसाला घातलेला आहे. पाऊण चम्मच हळद घातलेली आहे. मीठ घातलेलं आहे आणि तिखट घातलेलं आहे. सर्व पावडर मसाले छान मिक्स करायचे आहेत आणि मसाले करपू नयेत त्यासाठी थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता आपल्याला मसाले छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. मसाला छान शिजलेला आहे. आता आपल्याला कोळंबी घालायची आहे आणि मसाल्यांमध्ये छान मिक्स करायची आहे. कोळंबी मसाल्यांमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून मीडियम गॅसवरती 1 ते 2 मिनिटे शिजवायचं आहे. थोड्या वेळानंतर झाकण काढायचं आहे आणि रश्यासाठी आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. तर इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. चांगल्या प्रकारे मिक्स केलेलं आहे आणि झाकण ठेवून 3 ते 4 उकळी येईपर्यंत शिजवायचं आहे. मस्त अशी भाजीला उकळी आलेली आहे. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे
आणि मिक्स करायचं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर मस्त अशी झणझणीत कोळंबी मसाला तयार झालेला आहे. भाजी थंड झाल्यानंतर पुन्हा रस्सा दाटसर येते. तर ही झणझणीत कोळंबी मसाला रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.